सध्या राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेर लावल्यानं अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय। मागील काही दिवसांपासून नीरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं सध्या नीरा नदीपात्रामध्ये लाठे येथे 26,525 क्युसेक्स इतका विसर्ग येतोय। त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात वाढ होण्याची शक्यता आहे। त्याच पद्धतीनं भीमा नदीच्या पात्रावरील जे काय कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते पूर्वीच पूर्णपणे भरलेत। त्यामुळे नीरा खोऱ्यातून जो काही विसर्ग येतोय त्याची वाढ झाल्यामुळे कोल्हापूर पद्धती जे काय भीमा नदीवरील बंधारे आहेत त्या बंधाऱ्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। तसेच सुरक्षेच्या दृष्टीनं या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर होणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक पूर्णपणे थांबवण्याच्या सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत। नागरिकांच्या दृष्टीनं नीरा भीमा आणि मान नदीवरून जे काही बंधारे आहेत त्या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक आहे ती वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या असून त्या संदर्भातला एक शासन निर्णय उपकार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे यांच्या वतीनं देण्यात येत आहेत।